तो स्टार आणि लोकमतवर 3 राजांमध्ये एक राजा असतो, तो गिरगावचा राजा, लालबागचा राजा आणि गणेश गेले. लालबाग परळ हे जवळ मंडळ आहेत, त्याच्या नावाजलेली मंडळ आहेत. गिरगावात पण नावाजलेली मंडळ आहे. पण आता आम्ही गिरगाव लालबाग सारखा करायचा प्लॅनिंग आहे आमचा. मोदी साहेबांनी प्रशंसा केली मन की बात मधून, पर्यावरणपूरक गणपती हा गिरगावचा राजा म्हणून त्यांनी संबोधलं दिलं. आणि ते एक्साइटमेंट कधी आमचं अश्रूमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे कधी विसर्जनचा दिवस आला ते आम्हाला कळत नाही. आज आमचा गणपतीचा चेहरा बघाल तो 10 फुटाचा चेहरा आहे. जेव्हा जो मूर्तिकार बसतो त्या गणपतीला घेऊन, तर या साईडचा डोळा बघायला गेलात ना, तो या साईडचा डोळा दिसणार. की सार्वजनिक मंडळ त्यांचं हे मेन जे एम असतं पाहिजे ते की समाजाला आपण कसं मदत करू शकतो. तसं आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कधीच लाईन लावत नाही. गिरगावचा राजा हे वैशिष्ट्य आहे की कोणाला पास विकतो असं आजपर्यंत कधी नाही केलं. 24/7 आमचे द्वार जे असतात ते ओपन असतात. म्हणजे गिरगावाचे गणेशोत्सव 8 मंडळ आहेत, त्या 8 मंडळात अष्टविनायकाचं दर्शन देणार आहोत. नमस्कार, मी सावली आणि मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ही शान कोणाची या आपल्या पॉडकास्टमध्ये. प्रस्तुत करते स्वापी झोन प्रोडक्शन, सह प्रस्तुत करते बेबी ऑन बोर्ड अकॅडमी, 5 स्टार फिटनेस, मयूर डान्स अकॅडमी आणि आपले बेवरेजेस पार्टनर आहेत कॉफी बीज. आज आपण भेटतोय मुंबईच्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक भागातल्या एका अशा मंडळाला ज्यांनी 98 वर्षापासून अधिक काळ लोकांचे हृदय जिंकले, तो म्हणजे गिरगावचा राजा. गिरगावचा राजा या मंडळाची स्थापना झाली 1928 साली. सुरुवातीला एक सोपा उपक्रम म्हणून सुरू झालेलं हे मंडळ पुढे गेल्या 98 वर्षांमध्ये गणेशोत्सवाच्या परंपरेत एक आदर्श ठरलं. शाडू मातीची मूर्ती, उंच, वजनदार आणि पूर्णतः हाताने बनवलेली, हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. आजही ही मूर्ती पाटकर कुटुंबच बनवतं. 4 पिढ्यांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. हे एक अद्वितीय उदाहरण आहे या निष्ठेचं आणि शिल्पकतेचं. स्वागत करूया आपल्या प्रमुख पाहुण्यांचं. तर आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कनवणे, मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र मोरे आणि कार्यकारिणी सदस्य पार्थ जडेजा. जय गणेश. तर काका, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल गिरगावचा राजा आणि सार्वजनिक गणेश उत्सव. जय गणेश. मी मंडळाचा अध्यक्ष प्रकाश कनवजे. तुम्ही म्हणाला 1928ला स्थापना झाली तेव्हा आमच्या गणपतीची मूर्ती साधारण 1.5 ते 2 फुटाची होती. आणि तेव्हा पण मातीची, म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती पाटकर कुटुंब बनवत होते. म्हणजे पहिली पिढीतले जे गणेश पाटकर यांनी ती मूर्ती घडवली. पहिली मूर्ती एका बिल्डिंग खाली बसवत होती. म्हणजे पहिली ती मूर्ती सुरुवातीला जी 1.5-2 फुटाची ती मंत्री म्हणून होते त्यांच्या घरात होती, त्यांनी ती खाली आणली मूर्ती. तेव्हा मंडळ हे छोटंसं मंडळ होतं, निकटत्वाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. जसं मूर्ती मोठी बनवायचा विचार होता. आमचे संस्थापक कैलासवासी, म्हणजे हयात नाही येते, रामचंद्र तेंडुलकर यांनी ही मूर्ती मग ती मध्यभागी, म्हणजे मेन रोडच्या मध्यभागी आणली. सारस्वत बँकेच्या तिकडे जो मोठा सभागृह बांधलं आहे त्या सभागृहाच्या खाली मूर्ती आणली. पण तेव्हा आम्ही मंडप होता, सभागृह आत्ता झाला. पण जेव्हा मूर्ती आणली 1982ला, 1982-83च्या काळात, 82 काळात, तेव्हा मूर्ती मोठी काळाची म्हणजे च्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना झाली. आणि त्यांनी हा प्रस्ताव मांडला की आपण मूर्ती केली तर कार्यकर्त्यांना, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना घेतलं त्यांनी. तेव्हा मूर्ती आपली 20 फुटाची होती, 20 ते 22 फुटाची होती. म्हणजे ट्रॉलीचे बघून कमीत कमी म्हणजे 18 फुटची उंच मूर्ती शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक बनली गेली. म्हणजे छोट्या मूर्तीपासून 82-83च्या दशकात सालामध्ये ही मूर्ती मोठी होत गेली. म्हणजे कमीत कमी 20 फूट, आपण 18 फूट पकडूया तरी चालेल, पण ती पर्यावरणपूरक बनली गेली. पण त्याच्या मागे उद्देश एवढाच की ज्या टाइम्सनी नाव दिलं गेलं गिरगावचा राजा, त्याच्यानंतर प्रसिद्धी वाढत गेली. मूर्तीचं वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोचलं, भाविक भक्तांपर्यंत. मला वाटते मुंबईत पूर्ण किंवा महाराष्ट्रात नाव लौकिक होत गेलं. पण 2017 साली जेव्हा मन की बातमधून मोदी साहेबांनी प्रशंसा केली मन की बातमधून, पर्यावरणपूरक गणपती हा गिरगावचा राजा म्हणून त्यांनी संबोधलं दिलं. गिरगावचा राजा फक्त आमच्यासाठी एक नाव नाही, एक प्रेरणा, एक विषय आहे. आणि
प्रत्येक गिरगावकरांच्यासाठी फक्त नाव नाही, एक प्रेम आहे. पूर्ण गिरगाव पूर्ण वर्ष वाट पाहत असतं की केव्हा आमचा राजा तिथे स्थापित होतो आणि कधी तिथे जाऊन दर्शन घेऊ. आणि पर्सनली माझ्यासाठी गिरगावचा राजा एक खूप पाठीशी राहिलं आहे. कधी म्हणजे प्रॉब्लेम आली तेव्हा हे असं झालं आहे. आणि जेव्हा मी लहान असायचो ते लहान ते आत्तापर्यंत प्रवास माझा, मी तेव्हा शाळेत जातो, आता कधी कॉलेजवर पण जातो. आमचं कसं 1 महिना अगोदर मूर्ती बनायला पाटकर काका स्टार्ट करतात. मग प्रत्येक सकाळी जेव्हा मी शाळेत जातो, आताही कॉलेज जातो, ते प्रत्येक आमचं असं आस लागली ते पहिला आपण मंडपात जाऊन मूर्ती बघूया कशी किती काय बनली आहे. आणि ते एक्साइटमेंट कधी आमचं अश्रूमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे कधी विसर्जनचा दिवस आला ते आम्हाला कळत नाही. तो 1 महिना कसा आमचा निघतो. आणि जेव्हा असं आमचा गणपती बाहेर येतो आणि जे अश्रू येतात ते पूर्ण गिरगाव आमचं फील करू शकतो. काही म्हणजे ती एक मुमेंट आहे, तिथे वाईब्स आणि गुशबम्स आम्हाला येतात. आणि गिरगाव राजा हे एक ह्यूज मूर्ती आहे, खूप मोठी. यांचे फेटा जे आमचा USP आहे, लाईक काइंड ऑफ युनिक तुम्ही बोलू शकतात. आणि 22 फूटची मूर्ती, ते पण शाडूची आणि अशी एवढी ह्यूज, ते काइंड ऑफ तुम्ही कम्पेअर करू इम्पॉसिबल सारखंच आहे. करेक्ट. आणि ते फक्त गिरगावात पॉसिबल आहे. करेक्ट. तुम्ही काय सांगाल? गिरगावचा राजा बोलायचं म्हणजे जेव्हा आम्ही जो फेटा केला तर आपली मूर्ती युनिक काय असेल हा सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांनी विचार केला. ह्याच्या आधी आम्ही एक शाहू महाराज गणपती केला होता. अच्छा. तो जवळजवळ पूर्ण भारतात पूर्ण फेमस झाला तो गणपती. त्यानंतर मग आम्ही मुलांनी एक विचार केला की आपला गणपती युनिक कसा दिसेल, कारण सगळेच गणपती मुकुटदार असतात, मुकुट घातलेले असतात. मग आपल्या गणपती का आपण वेगळा करू शकतो. तर आम्ही मुलांनी सगळ्यांनी एक मीटिंग घेतली आणि ठरवलं की आपला गणपती हा फेटाधारी पाहिजे. त्यापासून तो गिरगावचा फेटाधारी झाला. फेटाधारी. तर माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की पाटकर कुटुंबाच्या 4 पिढ्या मूर्ती बनवतात, तर त्या परंपरेचं महत्त्व काय आहे? पाटकरांची 4थी पिढी आहे. 4थी पिढी म्हणजे पहिले गणेश पाटकर, मग त्यांचे भाऊ सख्खे भाऊ विष्णुबन पाटकर, मग त्यांचा विष्णुबन पाटकरांचा मुलगा दीपक पाटकर, आणि चौथा आता जो बनवतोय कंटिन्यू म्हणतो ते राजन पाटकर. परंपरेचं महत्त्व म्हणजे मूर्ती त्यांच्या हातून जेव्हा घडवली जाते सुरुवातीपासून, म्हणजे त्यांचा जो बनवण्याचं स्ट्रक्चर आहे जे मूर्तीचं, ते म्हणजे गवतापासून टोपल्यांपासून म्हणजे सुंबर रशी एकदम पारंपरिक पारंपरिक ज्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे आम्ही जराही POPचा वापर करत नाही. आणि मूर्ती त्याची जी बनवायची पद्धत वेगळी आहे, त्यांच्या हातून जी कला मूर्ती साकारली जाते तर ती लोकांपर्यंत भावी भक्तांपर्यंत एवढी पोचते की आताही काम चालू असताना छोटी छोटी मुलं शाळेतली वगैरे आजूबाजूला शाळा भरपूर असल्याने येतच असतात. सुंदर. पण त्या मूर्ती म्हणजे ती कृष्णाची मूर्ती सोंड्यावर असण्याचं काही कारण म्हणजे पौराणिक कथेमध्ये कृष्ण आणि गणपतीचं एक वेगळं अर्थूट नातं पण असं म्हणतात, आम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जसा तो वारसा आहे तशी ती मूर्ती आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं, मग गणेश भक्तांनी मूर्ती दिसत नाही यावेळेला. अच्छा. मग त्या मूर्तिकाराच्या पण लक्षात द्या, मूर्तिकार मला तेव्हा हजर होते आमच्याबरोबर असतात ते कार्यकर्त्यांबरोबर. कुठे काय कमतरता पडू नये किंवा काय विचारतात, मूर्ती होताना पण ते विचारत असतात आणि कार्यकर्ता सल्ला पण घेतात. तर यावर्षी बांबू हा एलिमेंट आपण वापरला पाहिजे, तर ही संकल्पना कशी सुचली? बांबूवर कॉन्सेप्ट केलाय बांबूचं डेकोरेशन, म्हणजे आतलं वगैरे. तुमची टीम जी आली होती बघायला आमच्याकडे ह्या गोष्टीबद्दल इकडे करायचं आहे, तेव्हा त्यांनी बघितलं. आणि आता जो कॉन्सेप्ट बांबू, म्हणजे बांबूचं वैशिष्ट्य एवढंच की त्याची लवचिकता. गणपती हा पर्यावरणपूरक असल्यामुळे आम्हाला डेकोरेशन ही पर्यावरणपूरक करायचं. बरोबर. गेल्या आता 350 वर्ष शिवराज्याभिषेकला झाले, त्यावर्षी मंडळाने एक विचार केला की जी राजमुद्रा आहे आपली ते आम्ही वेगवेगळ्या भाषेत हे केली, म्हणजे समोरासमोर ठेवली लोकांच्या, की या बोलीभाषेत कशी बोलली जाईल, कशी ती दिसेल बोलीभाषेत, अशा सगळ्या भाषा त्याच्यात दाखवल्या होत्या आम्ही. यावर्षी आमची बांबूची थीम आहे. बांबूची थीम असल्यामुळे आम्ही 98 प्रकार बांबूचे दाखवणार त्या ह्याच्यामध्ये डेकोरेशनमध्ये. प्लस आमच्याकडे जे येतात म्हणजे राज ठाकरे वेग वगैरे मोठे मोठे जे येतात, म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब, उद्धव साहेब, असे सगळेजण जे मोठे मोठे येतात, त्यांना जी शॉल आहे खांद्यावरची ती पण चटईची असणार बांबूच्या. ओके. आमचं जे काय असतं यावर्षी सर्व सन्मान चिन्ह सगळं हे बांबूवर असणार आहे. मग ही आम्ही लोकांना सांगतोय की बांबूपासून काय होऊ शकतं, कसं डेकोरेशन करू शकता तुम्ही. आपण बांबूची चटई फक्त आपण ते ह्याच्यासाठी वापरतो, त्या चटईचा वापर करून आम्ही वेगवेगळे हे दाखवणार आहेत त्यांना. आणि 98 प्रकारच्या वेगवेगळ्या त्या आहेत कन्सेप्ट,
ते आम्ही त्याच्यात दाखवणार आहे यावर्षी. कमाल. आणि आमच्या जो गणपती जो बनतो त्याची सुरुवात पण बांबूपासून होते. अच्छा. बांबूचे स्ट्रक्चर बांधतात, त्याच्यानंतर टोपल्या, त्याच्यानंतर गवत, त्याच्यानंतर माती, असे 4-5 प्रोसेस आहे. आमचा जो गणपती बघण्याचा हेतू आहे, आज जो आमचा गणपतीचा चेहरा बघाल तो 10 फुटाचा चेहरा आहे. ओ, जेव्हा जो मूर्तिकार बसतो त्या गणपतीला घेऊन, तर या साईडचा डोळा बघायला गेलात ना, तो या साईडचा डोळा दिसत नाही. दिसणार नाही. तो मूर्तिकारला खाली यायला लागतं प्रत्येक गोष्ट बघायला. बघायला. जसं हा कान आहे तसा तो कान पण काय आहे. असायला हवं. त्याचं परफेक्शन असलं पाहिजे या गोष्टीत, आणि ते आमचा मूर्तिकार करून देतो. आज बघायला जाल तर गिरगावचा जी आखणी आहे, हम्म. आज कलर इफेक्टमध्ये आपण जे खेळलोय, आज ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, हे गिरगावच्याकडनं आले लोकांना. अच्छा. मी बघितलं असेल, आज आमचा जो आखणीकार आहे, जो गीतेश पवार, हम्म. त्याला पण हे दाखवलं, त्याला बाहेरच्या लोकांनी पण हे सांगितलं की बाबा ह्या गिरगावची जी आखणी आहे ती आमच्या गणपतीला पाहिजे. जसं तो आता फोर्टचा राजा, असे मोठे मोठे मंडळ आहेत, अशा सगळ्या मंडळांना करत जातोय. म्हणजे आमचं एक युनिक आहे ही गोष्ट. जसं तुम्ही मेन्शन केलं की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला एन्व्हायरमेंट किंग ही उपाधी दिली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? पण त्यांच्यात ते लक्षात झालं, कारण त्यांच्या बरोबरचे अमित शहा, हम्म. त्या टायमाला एकनाथ खडसे, विनोदजी तावडे, असे बरेचसे त्यांच्याबरोबर ते दर्शनाला आले होते. मोदीजी जर पंतप्रधान येऊ शकले नाही, पण पुढे मागे येतीलच बरोबर. असे आम्हाला आशा आहे. त्यांच्याबरोबर हा मेसेज पोचेलच, तेव्हा ते येतील. पण ह्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं मूर्तीबद्दल, तेव्हा त्यांनी गौरवोद्गार काढले की मन की बातमधून की मूर्ती चांगली आहे, आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली की मूर्ती असावी, ती पारंपरिक मूर्ती अशी आहे. आणि मग त्यांनी ते गौरवलेले शब्द आहेत. मग त्याने एक उपमा दिली. ते पण नरेंद्र मोदींनी एन्व्हायरमेंट किंग म्हणून नाव दिलं, त्याच्यामुळे अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचला हा गणेशोत्सव. जसं नरेंद्र मोदी सरांनी आमचा उल्लेख केला, म्हणजे ते आमच्यासाठी खूप मोठं अभिमानास्पद आहे. अभिमानास्पद आहे. पण तेवढंही म्हणजे आम्हाला हे आहे, म्हणजे तेवढी जबाबदारी आमची वाढली. गिरगाव म्हटलं की आपल्याला आठवतो तो गिरगावचा पाडवा, गिरगावचा गणेशोत्सव. म्हणजे गिरगाव एकूणतः मराठमोळं जे आपली संस्कृती आहे ते जपण्याचं माहेरघर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मुंबई के गिरगावाचा राजा, ऐसी अनेक विध संस्थाएं, व्यक्ति मिट्टी के गणेश के लिए बहुत मेहनत करते हैं, प्रचार भी करते हैं. हॅलो गाईज, मी स्वप्नील, द फाउंडर ऑफ स्वॅपिझोन प्रोडक्शन. गेल्या 3-4 वर्षापासून स्वॅपिझोन प्रोडक्शन मुंबई विकड येथे काम करत आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईट्स, कॅमेरा, गिम्बल, माईक, एव्हरीथिंग रिलेटेड अबाउट फिल्म इक्विपमेंट तुम्हाला कमी दरात रेंटवरती मिळेल. जर तुम्ही क्रिएटर, फोटोग्राफर, ब्लॉगर, पॉडकास्टर आहात, तुम्हाला शूटसाठी गरजेचे लागणाऱ्या गोष्टी, रेडी टू शूट सेटअप आम्ही तुम्हाला कमी दरात उपलब्ध करून देऊ. तर स्वॅपिझोन प्रोडक्शनमध्ये आता आपण इक्विपमेंट रेंटवरती देतोच, त्याऐवजी आपण व्हिडिओ प्रोडक्शन ही सुद्धा करतो. त्यामध्ये म्युझिक व्हिडिओज, रॅप व्हिडिओज, शॉर्ट फिल्म्स, ब्लॉगिंग, पॉडकास्ट शूट्स आणि वेडिंगचं होल पॅकेजेससुद्धा प्रोव्हाइड करतो. तर आमचं विजन असं आहे की येत्या 1-2 वर्षामध्ये स्वॅपिझोन प्रोडक्शनला मुंबईमधलं सगळ्यात मोठं कॅमेरा सेंटर सर्व्हिस बनवावं व लहानपासून ते मोठ्या क्रिएटरपर्यंत पोहोचवावं. यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व स्वॅपिझोन प्रोडक्शन ह्या पेजला तुम्ही इंस्टावरती फॉलो करा. अगर क्वालिटी कंटेंट बनवणं आहे तर स्वॅपिझोन ही आणा आहे. बाय. तर आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. तर आधार ही सामाजिक संस्था, तर त्याबद्दल काय सांगाल? गिरगावच्या राजाच्या आशीर्वादाने ही आधारित संस्था स्थापन झाली. त्याचे संस्थापक श्री रामचंद्र तेंडुलकर आहेत. पहिलं कसं व्हायचं की मुलांना गरिबी असल्यामुळे काय काय मुलांना शाळा, कॉलेज, त्यांना गणवेश घ्यायला पैसे नव्हते, मग बुक्स द्यायला पैसे नव्हते. आमची असं कमिटी आहे, म्हणजे जी आधार संस्था, ही प्रत्येक म्हणजे बाहेर, गिरगावच्या बाहेर ज्या शाळा असतील मंद मुलांच्या, त्या सगळ्या शाळेत जाऊन त्यांच्या पोरांना दत्तक घेतात. तर कोणाच्या कॉलेजची फी नसेल त्यांना कॉलेजची फी देतात. तर एखाद्या व्यक्तीला कपडे नसतील शाळेचे घालायचे, तर शाळेचे कपडे, असे 400 विद्यार्थी आम्ही दरवर्षी करतो. ओके. आणि आत्ताच आम्ही सुरू केलेलं डायलिसिस म्हणून. आत्ताच्या काळात डायलिसिसची जास्त गरज आहे. तर गिरगाव राजा हे मंडळ हे महाराष्ट्रात पूर्ण ज्यांना कोणाला डायलिसिस मदत लागेल ते आम्ही आमच्या मंडळात थ्रू करतो आहे. अजूनही असे रक्तदान शिबिर, असे भरपूर काही गोष्टी करतो. म्हणजे आता आपलं कोविड होतं, कोविडच्या वेळी हॉस्पिटल जवळ होतं, जैन हॉस्पिटल, पण तिथे कोविडचे पेशंट घेत नव्हते. तर आम्ही त्या पेशंटला कोविड तिथपर्यंत पोचवायचो, त्या हॉस्पिटलपर्यंत. ते ॲम्ब्युलन्स आम्ही राबवायचो. प्लस त्यांच्या म्हणजे आमच्या वाडीतल्या प्रत्येकाला सॅनिटायझर त्यांच्या घरासाठी एक सॅनिटायझर, मास्क. प्लस त्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक मंडळाने मास्क वाटले, 500 प्रत्येक मंडळात, जेवढे गिरगाव दक्षिण मुंबईत मंडळ आहेत त्यांना. प्लस सॅनिटायझर. प्लस असं आहे की जेव्हा करोना होता तेव्हा आम्ही ते मोदक केले होते, म्हणजे एक ह्युमिनिटी पॉवर वाढायसाठी. मोदक होता. त्याच्यासाठी आम्ही चॉकलेट ह्युमिनिटी पॉवर मोदक हे गणेशोत्सवात जे येणारे पब्लिक
त्यांना जवळजवळ 2 लाख मोदक वाटले बाप आणि महाप्रसादामध्ये. आमचं कसं एक सार्वजनिक मंडळ आहे. मग जितके सार्वजनिक मंडळ त्यांचं हे मेन जे एम असलं पाहिजे ते की समाजाला आपण कसं मदत करू शकतो. बरोबर. ठीक आहे. पण जेव्हा आपण बाळ आलेली पनवेलमध्ये हम्म. त्यांना तुम्हाला माहिती आहे तेव्हा आम्ही घरोघरी तिथे गेलेलो, सर्वांना धान्य कपडे जे युजफुल आहेत ते त्यांना आम्ही डोनेट केलेलं. आणि सर्वात आम्ही लास्ट इयर आम्ही रेकॉर्ड बनवलं वर्ल्ड इंडिया बुक रेकॉर्ड इंडिया बनवलं. बुक गिनियस रेकॉर्ड आम्ही बनवले. आणि त्याच्या 2 वर्ष अगोदर आमच्या इथे जे डिसेबल मुलं आहेत, ठीक आहे, त्या लोकांनी येऊन इथे आमच्या इथे 128 फीटची क्राफ्ट मूर्ती बनवली गिरगावच्या राजाची. म्हणजे मुकाबधीर मुलं त्या लोकांनी जी मूर्ती बनवली क्राफ्ट पेपरची, जे राऊंड सर्कल कापून जी मोठी मूर्ती होती. आणि हे झालं त्याच्या 2 वर्ष अगोदर जेवढे पण आपले महाराजांचे किल्ले तिथून आम्ही जे गार्बेज जे टुरिस्टमध्ये थ्रो करतात तिथे पडलेलं असतं प्लास्टिकची बॉटल वगैरे, ते आम्ही स्वतः तिथे जाऊन कलेक्ट केलेले थोडे किल्ल्यामध्ये जाऊन. तेच आम्ही डेकोरेशनमध्ये झुम्मर सर्व डेकोरेशन त्याच्यामध्ये बॅटम पट्टीने त्याचे महाराजांचे फोटोज प्लस अशी बोर्ड बनवली लाकडाची, म्हणजे तुम्ही जे फेकून देतात त्या गोष्टीचा बोर्ड बनवली. एक महाराष्ट्र बनवला, त्याच्यावर महाराजांची राजमुद्रा, म्हणजे तुकडे पडतात कपड्यांचे, कोणी काय वेस्टेज करतात, त्याचा महाराष्ट्र बनवला होता. या गोष्टी तेव्हा मुख्यमंत्रीमध्ये आम्हाला 2रा नंबर आला होता. गो ग्रीन गणेशामध्ये पण नंबर येतो. अशा भरपूर काही गोष्टी आहेत. आत्ताच आम्हाला 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला दिल्लीला राजपथावर आम्हाला बोलवलं होतं. हे गिरगावसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, खरंय. कारण हे पहिलं मंडळ असेल ज्यांना हे राज्यपथावर बोलवलं गेलं. बरोबर आहे. खरं आहे. मानव सेवा हीच खरी देशसेवा आणि देवसेवा ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गिरगावचा राजाने त्यांनी राबवलेलं हे उत्कृष्ट काम आहे. तर खूप मजा येते गप्पा मारायला. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, जो आहे रॅपिड फायर. तर मी आता तुम्हाला काही मंडळांची नावं घेईन आणि त्या मंडळांसाठी तुमच्या मनात येणारा पहिला शब्द कोणता आहे तो आम्हाला सांगायचा. तर आपण वळूया. तर पहिलं मंडळ आहे ताडदेवचा राजा. ताडदेवचा राजा हे आरोग्यासाठी मंडळ आहे, म्हणजे आरोग्यासाठी करतात. काळा चौकीचा महागणपती. का चुकीचा महागणपती एक एक्झाम्पल सेट करतं की परफेक्ट काय असतं. एकाच शब्दात परफेक्शनिस्ट आहे. परफेक्शन. ओके. लालबागचा राजा. लालबागचा राजा हृदय आहे लोकांचं. अगदीच. चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंतामणी हा आगमनाधीश आहे. केशवजी नाईक चाळ. केशवजी नाईकचा हा लोकमान्य टिळकांनी बसवलेला पहिला गणपती आहे. त्यांची जी त्यांची संस्कृती आणि जी प्रथा आहे अजूनही तशीच आहे. गेले 125 वर्ष त्यांच्या मंडळात झाले. गणेश उत्सवाची सुरुवात. ओके. दक्षिण मुंबईचा गणपती. दक्षिण मुंबईचा क्यूटनेस आणि त्याची जी रेखीव डोळे प्लस आणि पर्यावरणपूरक अजूनही ते करतायत मूर्ती. सुंदर. आणि अखिल चंदनवाडी. गोड गणपती म्हणून असते ते खूप बघण्यासारखी असते विसर्जनाला. ग्रेट. जसं की तुम्ही मगाशी दोघांनीही उल्लेख केला की विसर्जन म्हटलं की सगळे भावूक होतात. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की गिरगावच्या राजाचं जे विसर्जन आहे ते एक युनिक प्रकार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आज जेव्हा आमचा गिरगावचा सकाळी विसर्जन निघतो 8 वाजता, तो स्टार आणि लोकमतवर 3 राजांमध्ये एक राजा असतो, तो गिरगावचा राजा, लालबागचा राजा आणि गणेश गल्ली. आमची टोटल प्रोसेस 24 आवर्सची टोटल प्रोसेस होते. जेव्हा तो गल्लीतून बाहेर निघतो तेव्हा सगळा अख्खा गिरगाव त्या गणेश उत्सवाला येतो, त्या गणपतीला विसर्जनासाठी येतो. जेव्हा तो गणपती आमच्या मंडपातून बाहेर पडतो, जेव्हा आमच्या मुलांच्या जे काय कार्यकर्ते आहेत सगळ्यांच्या डोळ्यातून एक अश्रू येतात. जवळजवळ हा गणपती जेव्हा जातो आमच्या एरियातून, जो असा नाक्यावर टच होतो, जसा टर्न मारतो, तसे त्यांचे फिलिंग येतात प्रत्येक लोकांचे. आणि आमच्या इथे एक मार्केट आहे गिरगावात, एक मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये ना पत्रिकेचं मार्केट आहे. आज तुम्ही बघा विसर्जन असेल तर सगळी दुकानं बंद असतात, पण आमच्या मार्केटवाल्यांची जी व्हॅल्यू आहे ना, लग्नपत्रिकेचं मार्केट आहे, जिथपर्यंत आमचा राजा पुढे जात नाही, जिथपर्यंत त्यांचे नवस फेडत नाही, तिथपर्यंत एकही दुकान बंद होत नाही. हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि जवळजवळ एक आमचं आहे असं भक्तगण आहे, ते जवळजवळ 56 प्रकारचे भाज्या, 56 प्रकारचे फळं, 56 प्रकारचे गोड असं सगळं ठेवतो त्या राजासाठी. गिरगावचा राजा ही 3.5 टनाची मूर्ती, 3.5 ते 4 टनची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती मंडपापासून हलवायला म्हणजे ट्रॉली ओढायला आम्हाला 30 लोक लागतात. आणि ही कसं 24 तासांचा, जसं जिथून म्हणाला की 24 तासांचा प्रवास असतो. आणि गिरगाव राजाचे वैशिष्ट्य जिथपर्यंत मिलिंग त्याची कच्ची वाजत नाही, तिथपर्यंत गिरगाव बाहेर येत नाही आमचं. म्हणजे असं आहे की पहिला जो आमचं काय कॉन्सेप्ट आहे म्हणजे मिलिंग कसं की एक बँजो आहे. ओके. एक बँजो आहे, म्हणजे ते असं म्हणजे झालं ना, प्रत्येक आमची जी पूजेची मूर्ती आहे ती पहिला निघते आणि ती मिलिंगच्या बँजोवर ती पूर्ण गल्लीमध्ये फिरते. ओके.
आणि गिरगावचा राजा हा कसा आहे की 24 तास पूर्ण गिरगावात हे आणि जेव्हा गिरगावचा राजा जिथं म्हणा की मंडपात बाहेर जेव्हा मार्केटमध्ये जातो तिथे खूप असे रहिवासी आहे त्यांचा 10 दिवस उपवास असतो आणि जिथपर्यंत गिरगावचा राजा त्यांच्या घराच्या खाली जाऊन त्यांना दर्शन देत नाही तिथपर्यंत ते उपवास सोडत नाही. त्यांची आमचं असं लोक एवढे आमचा वेळ लागला गिरगावचा राजाचा. गिरगावचा राजा जेव्हा चौपाटीला पोहोचतो ते कसं की आमचं एवढं वजनामुळे ट्रॉली आमची मातीमध्ये टायर वाळूमध्ये रुताची शक्यता असते. होतात. मग आम्हाला कसं आहे की पत्रे लावायला लागतात. ते पत्रे आम्हाला फॉलो ऑन करायचं. थोडे पत्रे लावले मूर्ती तशी हळूहळू पुढे जातात तेच परत उचलून परत आम्हाला पुढे आणायला लागतात. आणि या प्रोसेसमध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हेड्स ऑफ आहे. म्हणजे एवढं आमचे जे कार्यकर्ते आहेत ते कंटिन्यू 72 आवर्स 3 दिवस ते नाईट ड्युटी करतात मंडपात म्हणजे सेवा करतात आणि नेक्स्ट डे ऑफिसला पण जातात आणि परत मंडपात येतात. म्हणजे 3 दिवसमध्ये ते त्यांच्या घरात कमी राहतात आणि आमच्या मंडपात जास्त राहतात. जवळपास आमचे कार्यकर्ते जे असतात ते 700-800 कार्यकर्ते आमच्या मंडपामध्ये प्रेझेंट असतात. ते प्लस बघायला गेलं तर आम्ही मूर्ती अर्धवट सोडत नाही. जिथपर्यंत भरती लागत नाही तिथपर्यंत आम्ही मूर्ती पुढे नेत नाही. जेव्हा भरती लागते तिथपर्यंत आम्ही मूर्ती पत्रे टाकत जातो. जेव्हा गणपतीच्या ट्रॉलीला पाणी लागतं तेव्हा गणपती सगळ्यांच्या जोराने एकदा खेचला जातो. तो जवळजवळ लांब जातो. म्हणजे असं नाही की गणपती आले हा मातीचा गणपती सोडून गेलो हे आमचं मंडळ करत नाही आजपर्यंत. ते मेन आमचं वैशिष्ट्य आहे. कारण तो गणपती तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये जो फ्लो आहे आमचा गणपतीचा तो POPच्या गणपतीपेक्षा जास्त फ्लो आहे. ओके. तो आम्ही फ्लो घेऊन जातो. म्हणजे आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत आज जरी विसर्जन झालं तरी त्याच्यानंतरचं पण आमचं एक काम असतं की सकाळी विसर्जन झालं दुपारी 12 नंतर आम्ही परत जातो चौपाटीला. जो गणपतीच्या मधला रॉड आहे त्याच्यासाठी परत ती मुलं मेहनत करतात. अच्छा. फक्त एवढंच नाही गिरगावचा राजा आमच्या गल्लीतून जातो गिरगावचा राजा त्याची बॉडी जी ह्यूज आहे गणपती त्या गल्लीत आम्ही जो गल्ली आहे छोटी तिथे ते राजाचे हात लागतात ते परफेक्शन काढणं हे आमच्या मंडळाने जो मूर्तिकार आहे त्याच्याकडनं करावं. तर आता आपण आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या सेगमेंटकडे वळूया. जसं आपली मेन थीम आहे ही शान कोणाची. तर आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न की तुमच्या मते तुमचं मंडळ कुठल्या गोष्टीसाठी खास करून ओळखलं जातं आणि तुमच्या मंडळाची शान काय? आमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे बोलायला गेलं तर गेल्या वर्षी 3 वर्ष आणि आताची 3 वर्ष निवडणुका होतात. मला वाटत नाही कुठे निवडणुका होतात. कुठेतरी बोट टाकून किंवा कमिटी डिसाईड करेल तेवढं होत होतं. प्राधान्य तेव्हा होतं. पण आमच्याकडे इलेक्शन होतं हे घराघरातून इलेक्शन गेलं होतं. रेशन कार्ड किंवा ID कार्ड प्रोफाईल जसं निवडणूक होतं त्या पद्धतीने आमच्याकडे इलेक्शन जातं. म्हणजे आमचं एक वेगळी विचारणा आणि म्हणजे लोकांकडनं निवडणूक हे निवडून कमिटी येते. बरोबर. असं म्हणजे खरोखर म्हणजे वाखण्याजोगं आहे. लोकांचं सहमत सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नक्कीच मॅडम. तसं आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कधीच लाईन लावत नाही. ओके. गिरगावचा राजा ओके. हे वैशिष्ट्य आहे की कोणाला पास विकतो असं आजपर्यंत कधी नाही केलं. आम्हाला 24/7 आमचे द्वार जे असतात मंडपाचे ओपन असतात. कोणीला आणि लाईन आम्ही कधी नाही लावत. ते ऑटोमॅटिक लाईन लागते. जेव्हा मंडप ऑटोमॅटिक पॅक होतो ते ऑटोमॅटिक लाईन लागत जाते. तसं आहे. ग्रेट. तर आता तुम्ही दोघेही यंगस्टर आहात तर मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की सगळेजण म्हणतात की जर तुम्हाला गणेशोत्सव बघायचा असेल तर तुम्हाला लालबाग परळला किंवा गिरगाव जो पूर्ण साऊथ मुंबई त्याला यावंच लागेल. तर तुमच्या दृष्टीने गणेशोत्सव कसा आहे? लालबाग परळ हे जवळ मंडळ आहेत. त्याच्या नावाजलेली मंडळ आहेत. बरोबर. गिरगावात पण नावाजलेली मंडळ आहेत. बरोबर. पण आता आम्ही गिरगाव लालबाग सारखा करायचा प्लॅनिंग आहे आमचा. आज आम्ही गिरगावचा राजा गिरगाव गणेशोत्सव म्हणून मंडळ स्थापन केलंय. त्या 86 मंडळ एकत्र येऊन यावी अष्टविनायक वारी करणार आहे. जी गर्दी लालबागला होती ती गर्दी आज गिरगावात होणार याची सुरुवात आम्ही आज केलेली आहे. म्हणजे गिरगावाचे गणेशोत्सव 8 मंडळ आहेत. त्या 8 मंडळात अष्टविनायकाचं दर्शन देणार आम्ही त्याकडनं प्रत्येक भाविकाला. म्हणजे ज्यांना त्या भाविकांना ते अष्टविनायकाला जाता येत नाही म्हणजे वृद्ध असतील म्हणजे वयस्कर या गोष्टींना नाही जात आहेत ते आज गिरगावात ते बघणार आहेत. हे डोळ्याचं पारणं फिटणारच असणार आहे. तर आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूया टिप्स फॉर अदर मंडळ. तर तुम्ही आता 98व्या वर्षात आहातच तर तुम्ही भावी जे आता येऊ पाहत आहेत नवीन मंडळ स्वतःला ग्रो करू पाहतात तर त्यांना काय टिप द्या? त्यांच्यासाठी एकच ही टिप आहे की सामाजिक कार्य याबद्दल जास्त विचार केला पाहिजे. गणेशोत्सव फक्त गणेशोत्सव नसला पाहिजे त्याच्यात एन्व्हायरमेंट असली पाहिजे. फक्त गणपती आणला नाचवला त्याच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. बरोबर. आम्ही असं नाही बोलत की पर्यावरण आपण पण विचार केला पाहिजे पर्यावरण कसं चाललं पाहिजे. आज आपला गणेशोत्सव आहे आपल्या गोष्टी आहेत आपल्याला मग कळलं पाहिजे. आज आम्ही एवढं मोठं मंडळ आहे गेल्या 98 वर्ष आमची जी पिढी होती
माझ्या खालची जी पिढी होती त्यांचा एक्सपिरियन्स मी घेतला, माझा एक्सपिरियन्स हा घेतोय, ती पिढी करतच चालली. असं नाही आहे की नाही आहे. तुम्ही पर्यावरणाचा विचार करावा, असं नाही बोलायचं की तुम्ही गणपती बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीला एक एक काळ असतो, त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत आतापर्यंतच्या. आताचा जो यूथ आहे तो जास्त सोशल मीडियावर आहे आणि कमी श्रद्धामध्ये. बरोबर. त्यांना असं आहे की कुठे मी सोशल मीडियावर काही टाकून असं कूल बनू शकतो. पण आमचा हे मेन हेतू हेच आहे की आपली जी संस्कृती आहे ती फक्त सेलिब्रेट नाही करायची, ती आपल्याला जपायची आहे. जर आपण जपली तर ते पुढच्या जनरेशनला कळेल की हे आमचं हे संस्कृती अशी आपण साजरा करू शकतो. आमचा मेन हेतू हेच आहे. अगदीच बरोबर. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून, पण आता तुर्तास आपल्याला वेळेअभावी इथे थांबावं लागेल. तर हा होता आपला एपिसोड गिरगावच्या राजाच्या सदस्यांसोबत, एक मंडळ ज्यांनी परंपरा, पर्यावरण आणि सामाजिक भान यांचं एक अद्वितीय मिश्रण साकारलं. तर भेटूया आपण आता पुढच्या भागात एका नवीन मंडळासोबत आणि एका नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद. तर माझ्यासोबत रिपीट करणार, ही शान कोणाची? गिरगावच्या राजाची. गिरगावच्या राजाची यावर्षीची थीम जी आहे ती आहे एक बांबूची. मग परंपरापूर्वक बांबूचं डेकोरेशन, बांबूचा वापर आपण कसं करू शकतो ते तुम्हाला पाहायचं आहे तर नक्की या यावर्षी गिरगावच्या राजाच्या दरबारात. धन्यवाद. विजय असो पर्यावरणाचा राजाचा. विजय असो. थँक्यू. ही शान कोणाची प्रस्तुत करता स्वॅपी झोन प्रोडक्शन, सहप्रस्तुत करता बेबी ऑन बोर्ड अकॅडमी, 5 स्टार फिटनेस, मयूर डान्स अकॅडमी आणि आपले बेवरेजेस पार्टनर आहेत कॉफी बीज. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा.